महाराष्ट्र हा नवरत्नांची खाण आहे। या भूमीने देशाला नेहमीच वेगवेगळ्या महामानव व महामाता दिलेल्या आहेत। म्हणूनच तर भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचे एक वेगळे स्थान आहे। महाराष्ट्रातील सातारा ही भूमी शूरांची, वीरांची, विचारवंतांची आणि कीर्तिवंतांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा गादीचा वारसा चालवणारा हा जिल्हा, ज्याने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारचे कार्य पाहिले, तो हा जिल्हा इयत्ता 6वी मध्ये असताना ज्या मुलाचे शिक्षण थांबले, त्याने पुढे जाऊन लाखो दीनदुबळ्या गरिबांच्या घरात शिक्षणाची गंगा पोचवली, तो मुलगा म्हणजे याच महाराष्ट्राचे कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थेची स्थापना ती या सातारा जिल्ह्यातच झाली। स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांना जन्माला घालणारी स्वतंत्र भूमी या सातारा जिल्ह्यातून पुणे बेंगलोर महामार्गावरून पुण्यापासून साधारण 48 किलोमीटर अंतरावर असलेले नायगाव गावात खंडोजी नेवसे पाटील नावाचे मोठे प्रशस्त घराणे होते। याच नामवंत घराण्यामध्ये आपल्या या युगस्त्रीचा जन्म झाला। नमस्कार, मी आदिती वैशाली सुनील पाटील आपल्या पुढे विषय मांडते, समाज सुधारक, स्त्रीमुक्तीची प्रणेती सावित्रीबाई ज्योतिराव फुले। होय, सावित्रीबाई ज्योतिराव फुले। नेवसे पाटील घराण्याचा इतिहास मूळच कर्तबगार आणि शौर्याचा असल्यामुळे गावची पाटीलकी आणि इमानदारकी सुद्धा याच घराण्याकडे आली होती। खंडोजी नेवसे पाटील ज्याप्रमाणे न्यायप्रिय आणि दानशूर होते, त्याचप्रमाणे त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सहचारिणी लक्ष्मीबाई या देखील प्रेमाळू, कष्टाळू, मायाळू, इतरांना अडीअडचणीत मदत करणाऱ्या होत्या। खंडोजी आणि लक्ष्मीबाई यांचा संसार अगदी सुखाचा आणि आनंदाचा सुरू होता। यांच्या संसार वेलीवरती एक फुल उमललं, त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला। त्यांनी त्यांचे नाव सिद्धूजी असे ठेवले। एक 1.25 वर्षाच्या अंतरानंतर लक्ष्मीबाईंना पुन्हा दिवस गेले। दिवस रोजचाच उगवत होता आणि रोजचाच मावळत होता। दिवस रोजचाच उगवत होता आणि रोजचाच मावळत होता। पण 3 जानेवारी 1831 रोजीचा दिवस अगदी सोन्याचा उगवला। लक्ष्मीबाईंनी एका सुंदर, सोज्वळ, रूपवान मुलीला जन्म दिला। मुलगी आईप्रमाणे रूपवान असली तरी शरीराशी मात्र वडिलांप्रमाणे होती। याच कन्याचे नाव त्यांनी सावित्री असे ठेवले। याच सावित्रीने पुढे जाऊन इतके महान कार्य करून ठेवले की जोपर्यंत सूर्यचंद्र तारे असतील तोपर्यंत याच सावित्रीचे नाव उभ्या भारत देशात अगदी गर्वाने आणि अभिमानाने घेतले जाईल। बाल सावित्री बालपणात सवंगड्यांमध्ये होणारी भांडणे अगदी सोप्या पद्धतीने सोडवायची। वडिलांप्रमाणे निवाडा करण्याचे कौशल्य तिच्या अंगी आले होते। मुळातच नेवसे पाटील कुटुंब हे जिव्हाळ्याचं, प्रेमाळू आणि इतरांना अडीअडचणीत मदत करणारं, परोपकारी आणि प्रामाणिक असल्यामुळे त्यांच्यातील सर्व संस्कार मुलीवरती आपोआप होऊ लागले। सावित्रीबाई ज्या कालखंडात जन्माला आल्या त्या कालखंडाचा विचार करता शिक्षणाची सोय नव्हती। शिक्षण हे मुळी आपल्यासाठी नाहीच अशी धारणा संपूर्ण समाजाची झाली होती। तत्कालीन परिस्थितीचा विचार करता त्या काळी बालविवाह पद्धत प्रचलित होती। सावित्रीबाई 7-8 वर्षाच्या होतात न होतात लक्ष्मीबाईंची चलबिचल सुरू झाली। ज्याप्रमाणे सावित्रीबाईंच्या लग्नाचा विचार सुरू होता, त्याप्रमाणे तिकडे पुण्यात गोविंदराव फुले हे आपल्या मुलासाठी म्हणजे ज्योतिराव फुले यांच्यासाठी स्थळ पाहण्याचे काम करत होते। ज्योतिरावांना सगुणाबाई क्षीरसागर आणि गोविंदराव फुले यांनी अगदी जीव लावून वाढवले होते। सगुणाबाई या धनकवडीच्या रहिवाशी होत्या। त्या ज्याप्रमाणे गोविंदराव फुले यांच्या नात्यातील होत्या, त्याचप्रमाणे खंडोजी नेवसे पाटील यांच्याही नात्यातील होत्या। सगुणाबाई क्षीरसागर यांनी सावित्रीला पाहण्याचे सुचवले। गोविंदरावांना सावित्री ही सून म्हणून पसंत पडली, तर खंडोजी रावांनी आधी ज्योतिरावांना पाहिले होते, त्यामुळे ते देखील त्यांना पसंत पडले। लग्नाचा दिवस उजाडला। लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचं वय होतं अवघं 9 वर्ष, तर ज्योतिरावांचं वय होतं अवघं 13 वर्ष। साऱ्या पंचक्रोशीतील मंडळी या लग्नाला हजर होती। आता खंडोजी नेवसे पाटील यांची लाडकी लेक गोविंदरावांची सून झाली होती। खंडोजी नेवसे पाटील यांची लाडकी लेक आता गोविंदरावांची सून झाली होती। सावित्रीबाई जितक्या कष्टाळू होत्या तितक्याच त्या मायाळू देखील होत्या। शेतीकामाच्या दिवसात घरातील सर्व मंडळी शेतात काम करायला जात। त्यावेळी सगुणाबाई क्षीरसागर, ज्योतिराव आणि सावित्रीबाई या घरातील सर्व कामे आटपून आंब्याच्या झाडाखाली काड्यांची पेन्सिल आणि जमिनीची पाटी करत आपली जीवनाची बाराखडी सुरुवात करत। खऱ्या अर्थाने इथंच सावित्रीबाईंच्या अक्षराची बाराखडी उमटायला सुरुवात झाली होती। जेव्हा ज्योतिराव संध्याकाळी दिव्याखाली अभ्यास करत बसत, तेव्हा सावित्रीबाईंनाही आपणही वाचावे, आपणही लिहावे अशी आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली होती। अध्ययनातील गती पाहून सावित्रीबाई भाषा, गणित आणि सामान्य ज्ञान या भाषांमध्ये पारंगत होऊ लागल्या होत्या। सावित्रीबाईंचा अध्ययनातील गती पाहून ज्योतिरावांनी त्यांना नॉर्मल स्कूलमध्ये घालण्याचा निर्णय घेतला। सावित्रीबाईंना इयत्ता 3री मध्ये प्रवेश मिळाला। त्यानंतर पुढील अध्ययनाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना अहमदनगर इथे पाठवण्यात आले।
तेथील 6 महिन्याचा अध्ययनाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुण्याला परत आल्या. खऱ्या अर्थाने तेव्हा अखंड भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या होत्या. खऱ्या अर्थाने अखंड भारतामधील अध्ययनाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या होत्या. सावित्रीमाई आणि ज्योतिराव यांना या परिस्थितीने अंतर्मुख केलं होतं. आपण काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये जोर धरून बसू लागली होती. न भूतो न भविष्यते, न भूतो न भविष्यते अशी एक घटना घडली. ती म्हणजे तात्याराव भिडे यांच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा निघाली. काळ्या खुट्ट अंतराच्या विळख्याला एक मोठा छेद दिला गेला आणि स्वातंत्र्य मुक्तीचा एक किरण डोकावून पाहू लागला. 6 मुलींच्या प्रवेशाने शाळेला सुरुवात झाली. जेव्हा सावित्रीमाई तात्याराव भिडे यांच्या भिडेवाड्यात मुलींना शिकवण्यासाठी जात, तेव्हा रूढी परंपरेने ग्रासलेले लोक, समाजकंटक काही बांधव त्यांच्यावरती शेण मारायचे, दगड फेकायचे, चिखल फेकायचे. यामुळे सावित्रीमाईंना खूप मनस्ताप व्हायचा. काय म्हणावं या विकृतीला. त्या सर्व शेणामुळे, दगडांमुळे सावित्रीमाईंचे संपूर्ण लुगडे घाण होऊन जायचे. काय म्हणावं या विकृतीला, या त्रासाला आणि विक्षिप्तपणाला. सावित्रीमाई कंटाळून म्हणजे घाबरून जातील असं समाजकंटकांना वाटायचं. पण ज्योतिराव पाठीशी असल्यावर थोड्याच सावित्रीमाई थांबणार होत्या. जेव्हा एके दिवशी असत सावित्रीमाई रस्त्याने जाताना रूढी परंपरेने ग्रासलेले लोक त्यांच्यावरती शेण मारायला येत होते, तेव्हा सावित्रीमाई समाजकंटकांना थांबवून सावित्रीमाई नम्रतेने म्हणाल्या, माझ्या लहान थोन बांधवांनो, मी तुमच्या धाकट्या भगिनींना जे शिकवण्याचे पवित्र काम करीत आहे, या कार्याला उत्तेजन देण्यासाठी तुम्ही माझ्यावरती खडे अन्यथा शेण फेकीत नसून माझ्यावरती फुलेच उधळीत आहात. यातून मला असा संदेश मिळतो की मी तुमच्या भगिनींची अशीच सेवा करीत राहावे. ईश्वर तुमचे भले करो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.